तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अंबरनाथमधून। अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ झालाय। उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर एका महिलेने चप्पल देखील काढली आहे अशी मोठी बातमी अंबरनाथमधून समोर येते आहे। अंबरनाथमधील पालिका ही चर्चेमध्ये होती। बराच घडामोडी अंबरनाथमध्ये घडत होत्या। मोठमोठ्या राजकीय घडामोडी तिकडे घडलेल्या आहेत। कुठे युती कुठे आघाडी अशा घडामोडी तिकडे घडल्या आहेत। आणि आता आपण बघतोय उपनगराध्यक्ष पद निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ तिथे झालाय। काही दृश्य आपण बघतोय। एका महिलेने चप्पल काढल्याचं दृश्य दिसून येत आहे। उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधामध्ये अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे। गणेश, अंबरनाथमध्ये काय घडामोडी घडतात? अंबरनाथमध्ये सदाशिव पाटील यांनी सुरुवातीला भाजपाला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर अचानकपणे त्यांनी शनिवारी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांचा या ठिकाणी रोष पाहायला मिळतोय। कारण शिवसेनेकडून सदाशिव पाटील हे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि ते सभागृहामध्ये आल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी अश्लील भाषेत घोषणाबाजी सुरू केली। त्याचबरोबर ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांनी आपल्या हातात चप्पल घेऊन ती त्यांच्या बाजूने त्यांना दाखवली आणि त्याच्यामुळे एक अभूतपूर्व गोंधळ या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे भाजपाकडे संख्याबळ कमी आहे आणि शिवसेना शिंदे गट विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही सगळी व्यूहरचना आखली होती आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहे। अर्ध्या तासामध्ये चित्र स्पष्ट होईल या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होईल की भाजपाचा हे अर्ध्या तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। मात्र या निवड प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। निश्चितच गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मोठा गोंधळ अंबरनाथमध्ये झालेला दिसून येतोय।